आता कुठली वस्तू आपण हाताळलेली नसली की अशा छोट्या मोठ्या गोष्टी तर होतच राहणार. काय झालं तर तुम्हाला सांगतेच, पण त्याच्या अगोदर इथे आमच्या मायलेकींचं चालू होतं थोडीशी आवरावर. आणि प्रत्येक गोष्टीत प्रक्षिताला ना माझ्यासोबत किंवा राजवी सोबत मॅचिंग करायची असते आणि आजही तिने सेम तसंच केलं होतं. आणि त्यानंतर ना हे माझा जे ड्रेस आहे त्याची लिंक बऱ्याच जणीला पाहिजे होती, तरी ती मी टॅग केलं तुम्हाला पाहिजे असेल तर. आता तसा हा बराच जुना झालाय, बरेच दिवस झाले मी याला घेऊन. त्यानंतर हे जे पायनॅपल आहे मी आज बाजारातून घेऊन आले होते आणि याला परफेक्ट कट करण्याची जी पद्धत आहे मी काल परवालाच YouTube वरती बघितली होती. चला म्हणलं आपण पण त्याच पद्धतीने करूया आणि तुमच्यासोबत पण शेअर करूया. तर रेग्युलर आपण जसं कट करून घेतो तसं दोन्ही साईडने कट करून घ्यायचं. त्याचे जे छिलके आहेत ते सगळे काढून घ्यायचे. तर इथे झालं असं, ही नाईफ जे आहे ते 3चा सेट मी घेतलाय ऑनलाईन आणि मला वाटलं नाही की एवढी आणि दर असेल म्हणून. आणि कट करते वेळेस थोडंसं कट लागल्यासारखं झालं मला ते, पण नंतर थोड्या वेळाने बघितलं तर इतकं जास्त रक्त आलं होतं. आता ही वस्तू आपल्या हाताखालची नाही आणि नवीनच असल्यामुळे हे झालेलं ते. तर बराच वेळ रक्त गेला, थोडा वेळ थांबले मी, हात वगैरे धुतला आणि नंतर मग बाकीचं राहिलेलं जे आहे ते कट करायला घेतलं. तरी थोडं थोडं रक्त येतच होतं, पण काम आता पूर्ण करणंच होतं. तर क्रॉसमध्ये जसं व्हिडिओमध्ये दाखवलं त्या पद्धतीने कट करून घेतलं बघा इथे मी. आणि अशा काही छान डिझाईनमध्ये पायनॅपल जे आहे ते कट करून झालं होतं. त्याचे गोल गोल काप करून घेतले. आतमधलं सुद्धा त्याच्यामध्ये कट केलं होतं त्या व्हिडिओत, पण मी काय कट केलं नाही कारण की राहिलेच काय मग आता त्याच्यामध्ये. मधलं सुद्धा छान लागतं खायला. आणि आता पुढचं काम होतं, सगळा स्वयंपाक वगैरे आवरून झालं की भाजीपाला जे आहे ते निवडून ठेवायचा होता. काय कट करून ठेवायचं ते कट करून ठेवला. पालेभाज्या हे सगळं व्यवस्थित नीटनेटकं करून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं होतं आणि सकाळचं काम थोडंसं आता कमी झालं होतं. चला आता भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.